महाराष्ट्र नगर परिषद भरती 2025 किती पोस्ट आहेत व कोणत्या, वयोमर्यादा किती व पात्रता काय, परीक्षा किती मार्काची व कोण घेणार, प्रत्येक पदासाठी अभ्यासक्रम कोणता, ऑल इन वन माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया इन डिटेल हा व्हिडिओ। नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ज्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत होता तो नगर परिषदेचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र नगर परिषद जी परीक्षा आता होणार आहे त्या परीक्षांच्या मध्ये कोणकोणती पदे येणार आहेत, म्हणजे गट ड आणि गट क या संवर्गामध्ये एकूण किती पदे असणार आहेत आणि या पदांसाठी जे आपण 3200+ जागांची जाहिरात आपण म्हटलेलं आहे त्या 3200+ जागांमध्ये पाठीमागे मे 2025 पर्यंत आपल्याला जे रिक्त पदांचा तपशील आला होता त्याच्या पाठीमागं 2228 पदे, मग ती वर्गनिहाय आपण पाहणारच आहोत कुठल्या पोस्टसाठी किती पदं आहेत। पण ती गट क ची आहेत। गट ड साठी सुद्धा ती जाहिरात सोडणार आहेत, ज्याच्यामध्ये शिपाई पदासाठी किंवा गट क मध्ये अजून वरिष्ठ लिपिक किंवा कनिष्ठ लिपिक किंवा लेखा सहाय्यक अशा प्रकारची काही पदं ॲड होण्याचे चान्सेस आहेत। मग त्या संदर्भात सुद्धा पदांमध्ये वाढ होणार आहे आणि जी उर्वरित पदे जे आपण म्हणतोय की 800 पदाच्या आसपास अजून वाढणार आहेत किंवा काय, आणि मग ते 2400 800 असं 3200 मिळून 3200+ वरती जाहिरात जाईल। तर त्या डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण तत्पूर्वी नगर परिषदेमध्ये कोणकोणती पदे येतात इथून आपण सुरुवात करूया। तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियंता हे पद असतं, हे गट क चं पद आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियंता म्हणतात त्याला, हे सुद्धा गट क चंच आहे श्रेणी ब मधील। त्याच्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद संगणक अभियांत्रिकी सेवा, ज्याच्यामध्ये संगणक अभियंता हे गट क मधील पद आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद पाणी पुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा, याच्यामध्ये स्वच्छता अभियंता गट क मध्ये येतो। त्याच्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा, याच्यामध्ये लेखा परीक्षक लेखापाल हे पदं येतात गट क मध्ये। त्याच्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा, सगळ्यांना माहिती आहे, सगळे ज्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत ते कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट क ही गट क मधली आहे। महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा, ही सुद्धा अग्निशमन अधिकारी ज्याला म्हणतो आपण, ही सुद्धा गट क ची आहे। आणि महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा ही सुद्धा गट क मध्ये आहे। याच्यामध्ये श्रेणी अ ब व क अशा पद्धतीने श्रेणी असतात। मात्र ह्या सर्व 8च्या 8 पोस्ट ह्या गट क च्या आहेत आणि याच्यामध्ये गट ड वाढणार आहे, ज्याच्यामध्ये गट ड मध्ये शिपाई भरती वगैरे या पद्धतीची पदं असतील त्यांची वाढ अतिरिक्त असेल। म्हणजे अजून डिटेल आपल्याला याच्यामध्ये पाहायच्यात, बघूया। आता पाहूया पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे, हे ज्याच्यासाठी महत्त्वाचे जास्त प्रश्न आपल्याला आले होते। ज्याच्यामध्ये बघा वयोमर्यादा कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त अराखीव किंवा खुल्या गटासाठी 38 वर्ष आहे। त्याच्यानंतर मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटक जे अनाथ वगैरे असतील याच्यासाठी त्याच्यामध्ये 5 वर्षाचं एक्सटेन्शन आहे, 43 वर्ष। परत त्याच्यानंतर खेळाडू असेल ओपनमधील तर 43 वर्ष, मागासवर्गीय खेळाडू असेल, आर्थिक दुर्बल घटकामधला असेल किंवा अनाथमधला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा 43 वर्ष। त्याच्यामध्ये माजी सैनिकमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा कालावधी 38 + 3 वर्ष। त्याच्यानंतर मागासवर्ग ते आर्थिक दुर्बल घटक ज्याच्यामध्ये अराखीव खुला 38 + 3, त्याच्यानंतर मागासवर्गीय माजी सैनिक आर्थिक दुर्बल घटक असेल तर 43 + 3 वर्षाचा अतिरिक्त कालावधी, किंवा दिव्यांग माजी सैनिक असेल तर 45 वर्ष अशा पद्धतीनं। त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन उमेदवार असेल तर 55 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे। प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त त्याच्यानंतर त्याच्यासाठी 45 वर्ष आहे। आणि नगर परिषद कर्मचारी जर असेल म्हणजे गट क अंतर्गत भरावयाचा किंवा गट ड तर त्याच्यासाठी 45 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे। आपण आता वयोमर्यादा पाहिलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता किंवा आपल्याला काय डिग्री लागणार आहे या पदांसाठी। तर स्थापत्य अभियांत्रिकी जर पद असेल, ज्याला स्थापत्य अभियंता हे पद आहे गट क मधलं, तर त्याच्यासाठी सर्वसाधारण उमेदवारानं मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी असणं त्याच्याकडे आवश्यक आहे। त्याच्यानंतर
MSCIT परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान म्हणजे याचा अर्थ काय, स्थापत्य अभियंता जर पाहिजे असेल तर तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी पाहिजे आणि MSCIT पाहिजे. दुसरं बघा, स्थापत्य अभियंतामध्येच आहे श्रेणी 2 मध्ये. याच्यामध्ये नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी 25% राखीव असं या पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये किंवा मंडळामधून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदवीधारकता आणि पदवीधारकतेच्या बाबतीत किमान 3 वर्षाचा व पदवीधारकाच्या बाबतीत किमान 5 वर्षाचा नगर परिषदेतील किंवा नगरपंचायतीतील कोणत्याही पदावरील अनुभव पाहिजे. हे कर्मचाऱ्यांसाठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला विद्युत अभियंता गट क आहे इथं या ठिकाणी. याच्यामध्ये विद्युत अभियंता गट क साठी सेम विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवी पाहिजे, MSCIT पाहिजे, मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान असतंच. ठीक आहे. त्याच्यानंतर अभियांत्रिकी सेवा संगणकमध्ये असेल तर संगणक अभियंता ज्याला म्हणतात, याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातील किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवी पाहिजे आणि MSCIT पाहिजे किंवा मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान. आता हे संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी किंवा जे आपण स्थापत्य अभियांत्रिकी म्हणतोय म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग असेल, त्याच्यानंतर तुमचे इलेक्ट्रिकल फील्ड असेल, त्याच्यानंतर तुम्ही BCS वगैरे कॉम्प्युटरचं ज्ञान असेल तर BCS पदवी वगैरे किंवा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या टाईपमध्ये जे BCS वगैरे ज्या पदव्या आहेत या संदर्भात. ठीक आहे. आणि MSCIT वगैरे पाहिजे. त्याच्यानंतर संगणक अभियंता झाल्यानंतर म्हणजे अभियांत्रिकी सेवा संगणकमध्ये झाल्यानंतर पाणी पुरवठा व जलनिस्सारण जे आहे व स्वच्छता गट क याच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा मंडळातून यांत्रिकी किंवा पर्यावरण अभियांत्रिकी शाखेतील पदवी पाहिजे आणि याच्यामध्ये MSCIT तुम्ही केलेला असला पाहिजे किंवा त्याच्या समकक्ष कोणतीही पदवी त्यामध्ये असली तरी चालेल संगणकाची. मात्र तुम्हाला पाणी पुरवठा व जलनिस्सारण स्वच्छता गट क श्रेणीसाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठ मंडळातून यांत्रिकी किंवा पर्यावरण अभियांत्रिकी शाखेतील पदवी पाहिजे. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र नगर परिषद सेवा लेखापरीक्षण व लेखा सेवा याच्यामध्ये लेखापरीक्षक किंवा लेखापाल ही गट क ची ही आहे पद आहे आणि याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य शाखेतील पदवी पाहिजे म्हणजे BCom वगैरे हे तुम्हाला लागणार आहे लेखापरीक्षक किंवा लेखापालसाठी. मग MSCIT किंवा समकक्ष तुमचे कुठलेही CCC वगैरे असलं तरी चालेल. त्याच्यानंतर हे कर्मचाऱ्यांसाठी आहे ते 25% तुम्ही बघून घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला सेम आहे, फक्त अनुभव या ठिकाणी असतो नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी. ठीक आहे. बाकीचं बघा, कर निर्धारण महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा याच्यामध्ये कर निर्धारण जागेसाठी किंवा प्रशासकीय अधिकारी गट ह्या पदासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किंवा मंडळातून कोणतेही शाखेची पदवी चालते. MSCIT किंवा समतुल्य कुठलाही कोर्स चालतो आणि मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान. कारण हे यालाच फक्त कोणत्याही शाखेची पदवी चालत असल्यामुळं तुम्हाला हे सगळ्यात महत्त्वाचं पद वाटत असेल आणि जागासुद्धा याच पदासाठी जास्त असतात. आता बघा, कर निर्धारण आणि जे प्रशासकीय अधिकारी गट क हे जे पद आहे याच्या जागासुद्धा यावेळेस जास्त आहेत. आपण पदसंख्यासुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे काळजी करू नका. मात्र शैक्षणिक पात्रता व अर्हता तुम्हाला कळाली असेल. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र नगर परिषद अग्निशमन सेवा जी असते याच्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा मंडळातून किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधारक असला पाहिजे ज्याच्यामध्ये अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातून नागपूरमधून उत्तीर्ण पाहिजे किंवा मग ते एक झालं. त्याच्यानंतर MSCIT परीक्षा किंवा मग मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहेत अग्निशमन सेवेसाठी. त्याच्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा ज्याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षक ही गट क मधली एक पदाची भरती असणार आहे ज्याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठामधील कोणत्याही शाखेची पदवी चालेल स्वच्छता निरीक्षकसाठी आणि मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला पाहिजे मात्र. ठीक आहे. त्यामुळं ही सुद्धा स्पेसिफिक होऊन जाते, सर्वांना भरता येत नाही. ज्याच्याकडे स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण असेल त्यालाच याच्यासाठी फॉर्म भरता येईल, ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. आता परीक्षेसंदर्भात आपण आता बोलूया. परीक्षेसाठी संवर्गनिहाय याप्रमाणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा पद्धती होणार आहे.
ज्याच्यामध्ये तुम्हाला या 8ही पोस्टसाठी, म्हणजे इथं 8 आहेत, अजून त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. तुम्हाला सांगितलं मी गट ड चे ह्याच्यामध्ये ॲड होणार आहे. हे आपण पाठीमागचे वगैरे जे मेन त्यांचे सोर्सेस आहेत किंवा जे आता ज्या पद्धतीनं परीक्षा घेणार आहे TCS किंवा IBPS कंपनी, दोन्हीपैकी एका कंपनीकडून ही परीक्षा घेतली जाणार आहे ऑनलाईन. त्यामुळे शक्यतो जास्त प्रमाणात TCS कडून होईल हे चान्सेस आहेत. ह्या गट क मधल्या 8 पोस्ट आहेत, गट ड मधल्या काही ॲड होणार आहेत आणि त्याच्यामध्ये लिपिक म्हणजे वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यासुद्धा काही पदे ॲड होणार आहेत. ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या सर्वांसाठी परीक्षा पॅटर्न काय आहे बघा. पेपर पहिला जो असेल तो 60 प्रश्न असतील 120 गुणांसाठी आणि त्यासाठी 70 मिनिटे असतील. आणि दुसरा पेपर जो असेल तो 40 प्रश्न असतील 80 गुणांसाठी आणि त्याच्यासाठी 50 मिनिटे असतील. असे टोटल 100 प्रश्न 200 गुणांसाठी आणि एकूण 120 मिनिटं हा वेळ असेल. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की TCS किंवा IBPS ही घेणार आहे परीक्षा. ठीक आहे. आता यासाठी जी फी असणार आहे, ज्याच्यामध्ये अराखीव किंवा खुला गट असेल तर त्यासाठी 1000 रुपये फी आहे आणि मागासवर्गीय असेल तर त्यासाठी 900 रुपये फी तुम्हाला आकारली जाणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. चला आता पदं पाहूया आपल्याला किती किती आहेत आता सध्या. याच्यामध्ये बघा, अभियांत्रिकी सेवा स्थापत्यमध्ये जे आहे त्याच्यामध्ये 407 पदं आहेत. अभियांत्रिकी सेवा संगणक आहे ज्याच्यामध्ये 71 पदे आहेत. त्याच्यानंतर अभियांत्रिकी सेवा विद्युत आहे ज्याच्यामध्ये 42 पदे आहेत. अभियांत्रिकी सेवा पाणीपुरवठा व मलनिस्सारण व स्वच्छता याच्यामध्ये 91 पदे आहेत. रिक्त पदे आहेत. लेखापाल व लेखापरीक्षक 196 आहेत. कर निर्धारण व प्रशासकीय सेवा 710 पदं आहेत. अग्निशमन सेवा 409 पदं आहेत. स्वच्छता निरीक्षक सेवा 302 पदं आहेत. एकूण पदं ही 2228 आणि त्याच्यानंतर ही जे गट ड चे वगैरे ॲड होणार आहेत, गट क मध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक ॲड होणार आहेत. हे सर्व मिळून आपल्याला 3200+ जाहिरात येणार आहे. त्यामुळे तयारीला लागा. तुम्हाला मी आता हे दिलेलं आहे. आता आपण कर निर्धारण व प्रशासकीय सेवा याचा डिटेल एक्सप्लेनेशन अभ्यासक्रम वगैरे आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पुरती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलसोबत राहा मित्रांनो. धन्यवाद.